हिम्मत कोणाची वार करण्याची धडाके बाज टक्कर देव व्हावी रे तुझी माझी रे माझी तुझी रे तुझी माझी रे माझी तुझी आणि माझी एव्हरीवन. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नाट्यछंद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. ही दोस्ती तुटायची नाही. आठवलं हे गाणं धडाकेबाज या चित्रपटात लक्षा बेर्डे आणि महेश कोठारे यांनी पडद्यावरती इतकं अप्रतिम सादर केलं होतं की ते गाणं अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, तुमच्याही लक्षात आहे. पण परवा वर्तमानपत्रामध्ये ही दोस्ती तुटायची नाही या नाटकाची जाहिरात पाहिली आणि विचार केला, अरे हे नाटक आहे का धडाकेबाज या चित्रपटाची रिमेक्स आहे. म्हणून चक्क नाटकाच्या प्रयोगाला गेलो आणि काय सांगू महाराजा, रखमली पडदा दूर झाला आणि त्या नाटकातील प्रत्येक प्रवेशाने माझ्यावर अधिराज्य गाजवलं. प्रत्येक प्रवेश इतके बेमालूम सादर होत होते की मी म्हटलं, सुमित राघवन आणि चिन्मय सुमित यांना हॅट्स ऑफ. मित्रांनो, हे नाटक थोडंसं गंभीर असलं तरी विनोदी आहे. त्याचं काय आहे, सुमित राघवन आणि चिन्मय सुमित हे दोघेजण म्हणजे पती पत्नी 14 वर्षानंतर एकत्र भूमिका करतायत आणि त्यांच्या या भूमिका या नाटकातील म्हणजे सुमित राघवन शशांक आणि चिन्मय सुमित मानसी या दोघांची कथानक, या दोघांच्या कथानकावर हे नाटक भेटलेलं आहे. हे दोघे बालपणाचे मित्र, महाविद्यालयामध्ये एकत्र गेलेले आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमाचे संबंध सुरू झाले आणि असं करता 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 त्यांनी विवाह केला. आता विवाह केल्यानंतर 50 वर्षाचा सुमित म्हणजेच शशांक झाल्यानंतर त्या दोघांना घटस्फोट घेण्याची बुद्धी सुचली. का म्हणून कुणास ठाऊक ते घटस्फोट का घेत होते ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तेच या नाटकातले रहस्य आहे. ते दोघेजण घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर काउन्सिलरकडे येतात आणि काउन्सिलर त्यांचं मनपरिवर्तन करत असतं आणि हे मनपरिवर्तन करीत असताना ज्या अनेक घटना घडतात त्या रंगमंचावर पाहताना फारच मजा येते आणि त्या स्पर्शून जातात. मित्रांनो, सुमित राघवन हा एक व्यावसायिक रंगभूमीवरचा अष्टपैलू अभिनेता. त्याचं मी हॅम्लेट नाटक पाहिलं होतं आणि हॅम्लेट नाटकात त्यांनी जी काही भूमिका केली होती ती अविस्मरणीय होती, अवर्णनीय होती. या नाटकातला शशांक तसाच आहे. त्याचं सय्यद अभिनय इतका मनाला स्पर्शून जातो की मला असं वाटतं हे जरी नाटक मी पाहिलं असलं तरी परत परत त्या नाटकाच्या प्रयोगाला मी जाणार आहे. तुम्ही म्हणाल असं या नाटकात काय आहे? सर्व आहे. त्याच्यामध्ये गाणी आहेत, अभिनय आहे, नेपथ्य पाहिल्यानंतर नीरज शिरवईकर या नेपथ्यकाराचं कौतुक करायला नको का? अहो, त्यांनी इतकी स्थळं रंगमंचावर दाखवली आहेत की त्याच्या कल्पकतेची आपण दाद द्यायला पाहिजे. कारण लहानपणी म्हणजे शाळेत दोघे असताना ते जे बसस्टॉपवर बसत होते, बसस्टॉपवर बस पकडत होते तो बसस्टॉप आणि मोठे झाल्यानंतर तोच बसस्टॉप जो आता आलिशान झालेला आहे, बसण्यासाठी उत्तम जागा झाली आहे, तो बसस्टॉप, शाळा, समुद्रकिनारा वगैरे 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 हे सर्व पाहत असताना आणि विशेष करून बजाज जी चेतक स्कूटर जी लोकप्रिय होती त्याचं दर्शन सरळ रंगमंचावर होतं. मित्रांनो, या नीरज शिरवईकर हा नेपथ्यकार नवनवीन प्रयोग रंगमंचावर करतो आहे. चिन्मय सुमित हिचा अभिनय इतका लक्षणीय आहे की अस्तित्व नाटकानंतर ती इतकी चांगली भूमिका साकार करताना दिसली आहे. त्या दोघांची केमिस्ट्री इतकी जुळून आलेली आहे की नाटक पाहताना कुठेही आपल्याला कंटाळा येत नाही. उलट त्या दोन नात्यातील भावस्पर्श
आपल्या हृदयात विराजमान होतात. आणि हो, या नाटकातलं संगीत विशेष म्हणजे या संगीताची जबाबदारी चिन्मयी सुमितच्याच मुलाने घेतलेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी दिलेलं संगीत, त्यांनी दिलेलं पार्श्वसंगीत या नाटकाचा असेट आहे. या नाटकात सुमित राघवन ही दोस्ती तुटायची नाही हे जे गाणं म्हणतोय आणि तो प्रेक्षकांना जसा सहभाग करून घेतो, त्यावेळेचा प्रवेश आणि त्यावेळेचं दृश्य माझ्या अजूनही स्मरणात आहे. प्रेक्षक चक्क नाचतात, बागडतात आणि सुमितसुद्धा त्या प्रेक्षकांना घेऊन ते गाणं सादर करतो. हे सर्व पाहिल्यानंतर मनाशी असा निश्चय करतो की नाही, या वर्षातील हे एक नाटक सर्वोत्कृष्ट आहे. अशी अनेक नाटकं सर्वोत्कृष्ट आहेत. यावर्षी इतकी चांगली नाटकं होत आहेत की प्रत्येक नाटकामध्ये स्पर्धा आहे आणि हे नाटक स्पर्धात्मक आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल. तर मित्रांनो, जास्त मी वेळ दौडत नाही. या नाटकातील काही भाग तुम्ही पहा आणि एक लक्षात ठेवा, तुमच्या जवळच्या नाट्यगृहात ही दोस्ती तुटायची नाही हा नाट्यप्रयोग असेल तर त्याला आवर्जून जा, तिकीटं काढा आणि हाऊसफुलचा प्रतिसाद द्या. तसा नाटकाला हाऊसफुलचा बोर्ड लागतो आहे आणि सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे दोघे या नाटकाद्वारे निर्माते बनलेले आहेत आणि त्याला ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांची साथ लाभलेली आहे. त्या मित्रांनो, ही दोस्ती तुटायची नाही या नाटकाचा प्रयोग लगेचच बघा आणि ते गाणं तुम्ही गुणगुणत आपल्या घरी जा. या नाटकात अशी दोन पात्रं आहेत, ती पण नवरा बायको आहे. एक आहे आदित्य, ती भूमिका साकार करणारा शुभंकर एकबोटे, आणि दुसरी आहे अमृता बने, जिने सुरभी साकार केली. या दोघांची केमिस्ट्री म्हणजे ते काउन्सिलरची भूमिका करतायत, पण या दोघांची अभिनयाची केमिस्ट्री इतकी मस्तपैकी जुळून आलेली आहे की हे 4 पात्र रंगभूमीवर असूनसुद्धा हे नाटक अक्षरशः आपल्याला ओसंडून वाहतं, आपल्याला आवडतं. मुख्य म्हणजे मला असं वाटतं की मुख्य म्हणजे अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी या नाटकात 4 प्रत्येकी व्यक्तिरेखा साकार केल्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तिरेखेत ते आपल्याला ओळखूच येत नाही की त्या भूमिका ह्या एक कलाकार करत आहेत. तसेच या नाटकाची प्रकाशयोजना तेजस देवधर यांनी इतकी अप्रतिम केलेली आहे की प्रत्येक प्रवेशात ते आपल्याला उठून दिसतात. आणि हो, विसरलोच की सूरज पारसनीस या दिग्दर्शकाने हे नाटक इतकं अप्रतिम बसवलेलं आहे की एखादा सीन सुरू असताना दुसरा ज्यावेळेला फ्लॅशबॅक सुरू होतो त्यावेळेला त्या दोन प्रवेशातील मधला जो वेळ आहे तो इतका पटकन होतो की कुठेही ब्लॅकआउट नाही, तर एकमेकात ते प्रवेश मिसळून जातात. आणि हो, सूरज पारसनीसचं हे दुसरं व्यावसायिक दिग्दर्शन म्हणून नाटक. त्याआधी त्यांनी शंकर जयकिशन हे या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. त्या मित्रांनो, हे सर्व मंडळी पाहिल्यानंतर मला असं वाटतं आहे की जी नवीन पिढी या व्यावसायिक रंगभूमीवर येते ती नक्कीच व्यावसायिक रंगभूमीला समृद्ध करेल आणि आपल्याला चांगली नाटकं देईल. इथेच थांबतो. नमस्कार. माझं चॅनल पाहत राहा, म्हणजे माझं नाट्यछंद हे चॅनल पाहत राहा. मित्रांना सांगा आणि आपणसुद्धा शेअर करा. धन्यवाद. तुम्ही कमाल प्रतिसाद दिलेला आहे. थँक्यू. ही दोस्ती तुटायची नाही.